सोबत आता पंढरपूर विश्वस्थानचे महाराज औशेकरजी उपस्थित आहेत। सगळ्यात आधी मी प्रश्न विचारणार होता, आपण आळंदीत आलेला आहात, आज काय भाव आहे, आज वारी आहे निघणार आहे? आज आमच्या वारकऱ्यांची दसरा आणि दिवाळी आहे, कारण आज आमची माऊली, आमची आई, आमचे बाप आज या जगाचा मालक श्री विठ्ठल यांच्या भेटीसाठी, यांच्या दर्शनासाठी आज माऊली निघालेली आहे। आम्ही पंढरपूरला चाललो नाही, आम्ही माऊलीच्या समवेत पंढरपूरला चाललो, हा वारकऱ्यांचा भाव आहे। वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या दृष्टीने आज आषाढी वारीच्या दृष्टीने काय काय व्यवस्था केलेल्या आहेत? पंढरपूर हे वारकऱ्यांसाठी आज सज्ज आहे, कारण वारकरी हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने कधीही केंद्रबिंदू मानलेला आहे आणि या केंद्रबिंदूतून वारकऱ्यांसाठी सर्व व्यवस्था झालेली आहे आणि वारकऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी शासनाने ही समिती नेमलेली आहे, त्यामुळे निश्चितच सर्व व्यवस्था झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा वारीत वैयक्तिक लक्ष घालतात आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांचा सुद्धा ते सगळ्या दृष्टीने विचार करतात, त्याबद्दल काय सांगा? ते राज्याचे प्रमुख आहेत आणि वारकरी हा एका गावात नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात वारकरी आहे आणि प्रत्येक गावात वारकरी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अतिशय काळजीपूर्वक वारकऱ्यांच्या सेवेवर लक्ष घातलेलं आहे, वारकऱ्यांची पूर्णतः व्यवस्था करत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। हे आता होते माझ्यासोबत औशेकर महाराज, जे पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त आहेत आणि आपण आज माहितीसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी।